नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट। तर आतापर्यंत आपण असं पाहिलंय की इकडे आता आरती ही म्हणत असते की चला ना ताई, आपण जाऊन लवंग घेऊन येऊया। त्यावर जानू तिला सांगते की अगं नाही, नको, जयंतला लवंग आवडतच नाही, त्यामुळे आम्ही घरामध्ये लवंगच ठेवत नाही। खरं तर आता जानू तिला खोटं बोलत असते, कारण जयंतला तिने घराबाहेर गेलेला आवडतच नसतं। पण आता ती गोष्ट ही आरतीला कशी सांगणार? मग लगेचच आता आरती पुढे त्या विषयावर काही बोलू नये यासाठी जानू विषय बदलते आणि अरे, मला तुमच्या लग्नाचा फोटो काढलाय का तुम्ही, तो तरी दाखवा। मग लगेचच आता व्यंकी तिला तो फोटो दाखवतो आणि फोटो दाखवत असतानाच त्याच्या पर्समध्ये ज्या माणसाने त्याच्या डोक्यात बांबू मारलेला असतो त्याचा जो बटन असतो तो सुद्धा तो बघत असतो। तर त्याचबरोबर आता इथे लक्ष्मी ही घरात कामं करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला तिच्या हाताला लागले असल्यामुळे काहीसुद्धा करायला जमत नसतं। मग आता बाबा तिकडे येतात आणि आई आणि बाबा दोघंजणं मिळून घरातली सगळी कामं अगदी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करतात। आणि त्यानंतर आता बाबा हे आईला सांगत असतात की तुझ्यासाठी मी जसा महत्त्वाचा आहे ना, तशीच माझ्यासाठी तूही तितकीच महत्त्वाची आहेस। तू जसं मला जपतेस तसंच मी सुद्धा तुला आयुष्यभर जपणार आहे। तुला काही झालं ना लक्ष्मी, तर मी जगू नाही शकणार गं। आता दोघंही खूप जास्त भावुक झालेले असतात। तर दुसरीकडे आता आरतीने जयंतसाठी छान मस्त काढा बनवून आणलेला असतो। आता ती म्हणत असते की हा काढा एकदा की भाऊ प्यायले ना की बघाच, त्यांना लगेच कसा फरक पडून जाईल, ते त्यांना बरं वाटेल। त्याबरोबर लगेचच आता व्यंकी म्हणतो की मी जाऊन हा काढा त्याला देऊन येतो। आता खरं तर त्याला जानू सांगत असते की तू नको जाऊस, मी जाते करून, तरीसुद्धा आता व्यंकी हा तिचं काहीसुद्धा ऐकून घेत नाही। तो म्हणतो की नाही, तू थांब, मीच जातो। आता इकडे जयंतसाठी व्यंकीने काढा आणल्यावर चुकून काढा पित असताना जयंतकडून तो थोडासा कपड्यांवरती सांडतो। तो व्यंकीला मला नॅपकिन दे कपाटातून असं सांगतो। आता नॅपकिन देण्यासाठी व्यंकी ज्यावेळेस कपाट उघडतो त्यावेळेस त्याला जयंतच्या कपाटामध्ये सगळे त्याचे काळ्या रंगाचे शर्ट दिसतात आणि त्यावेळेस व्यंकीला आठवतं ते म्हणजे त्याच्या डोक्यात ज्या व्यक्तीने बांबू मारलेला असतो त्याच्या शर्टचं बटन देखील असंच असतं। मग आता व्यंकी त्या शर्ट्समध्ये शोधत असतो की याचे तर सगळे बटन्स आहेत ना। इतक्यात आता त्या ठिकाणी जयंत त्याच्या मागे येऊन उभा राहिलेला असतो। तर दुसरीकडे आता भावना ही संतोष दादाला विचारत असते की दादा, तू इथे कशाला आला होतास? संतोष तिला विचारतो, तू कशाला आली होतीस आधी ते सांग। त्यावर आता ती सांगायला लागते, अरे इथे रेड पडली होती ना, मी त्यासाठी आले होते, मी गाडे पाटलांचं अकाउंट डिपार्टमेंट सांभाळते नाही का? त्यावर दादा म्हणतो, हो का? अरे मी इथे आलो होतो तुझ्या गळ्यात ज्या व्यक्तीने मंगळसूत्र घातलं ना त्याला शोधून काढा असं सांगायला। अगं नुसता माझ्या डोक्याला ताप झाला आहे, माझं नाक सगळीकडे कापलं जात आहे, आपल्या घरातल्या ना तर काय माझं नाकच कापायचं असतं। त्याबरोबर आता लगेचच भावना म्हणत असते, अरे दादा काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? हा आपल्या घरातला विषय होता, तुला इथे येऊन यांना सांगायची गरजच नव्हती। अरे आता यामुळे चर्चा होईल गावामध्ये, कळतंय का तुला? त्यावर दादा म्हणत असतो, नाही, त्यावेळेस तुम्ही मोठे सिंचनाच्या माहेरचे म्हणून खूप कौतुक करत असता ना यांचं। मग आता यांच्याकडून घेतली थोडी मदत तर काय फरक पडणार आहे? आणि तसंही मी काय करतो हे मला कोणीही सांगण्याची गरज नाही आहे, मी काय करतो हे मला व्यवस्थित माहिती आहे, समजलं तुला? आता मात्र इकडे भावनाला ह्या सगळ्या बोलण्याचं खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा भावना ही आत्ता काही बोलत नसते। त्यानंतर आता दुसरीकडे वीणा वहिनी ही घरी काम करून जात असताना आता तिथे एक बाई येते आणि ती तिच्या हातामध्ये पैसे देत तिला सांगत असते की वीणाताई, हे पैसे घ्या, लक्ष्मीताईंनी माझ्याबरोबर काम केलं होतं, म्हणजे खरं सांगू तर मी 2 दिवस आजारी असताना त्यांनी माझ्यावरचं काम केलं। खरंच त्या खूप मेहनती आहेत। त्यावेळेस त्या मला म्हणाल्या होत्या की त्यांना त्यांच्या नातवंडांसाठी बुटं घ्यायची आहेत आणि म्हणून त्यांनी हे काम केलं होतं, तर तुम्ही या पैशांची त्यांच्या नातवंडांना बुटं घ्या, मी येते आता। आणि मग ती तिकडनं निघून जाते। आता जशीच ती निघून जाते तसंच इकडे वीणाला खूप जास्त बरं वाटलेलं असतं। तिला कळतं की आपली सासू घरात पैसे यावे, आपल्याला सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी किती कष्ट करते, आणि हे कळल्याच्या नंतर आता वीणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात। तर दुसरीकडे आता आरतीला जानू दाखवत असते की तिने कसं गार्डन मेंटेन केलेलं आहे। त्याबरोबर आरती म्हणत असते, वाव ताई,
किती मस्त मस्त फुलझाडं लावली आहेत तुम्ही. चला ना आपण असेच राऊंड मारत मारत बाहेर जाऊया, बाहेर अजून काही झाडं पाहायला मिळतील नाही आपल्याला. त्याबरोबर आता जानू तिला म्हणते, नाही नको, बाहेर कशाला, अगं जयंतची तब्येत बरी नाही आहे ना, मग त्याला आपण बाहेर कसं सोडून जाणार. त्यावर आरती म्हणते, अहो वेंकी आहे की त्यांच्याबरोबर. त्यावर आरतीला आता जानू सांगत असते की अगं मी जयंतला फार काळ दिसले नाही ना की त्याची चिडचिड होते आणि त्यात तर आता त्याची तब्येतही खराब आहे. त्यावर लगेच आरती म्हणते, हां बरोबर आहे तुमचं. ताई मला तुमच्या घराची गच्ची पाहायला मिळेल काय. अहो नाही, मला ना लहानपणापासून वाटायचं घरं एवढी मोठी मोठी असतात, मग गच्ची केवढी मोठी असेल ना तुमची. त्यावर आता जानूला तर गच्चीवर जाण्याची देखील परवानगी नसते. जानू म्हणते एकदा जयंतला विचारावं लागेल. त्यावर लगेच आरती म्हणते, विचारावं लागेल. त्याबरोबर जानू सांगत असते, अगं म्हणजे सांगावं लागेल, जयंतकडे असते ना गच्चीची किल्ली, म्हणून त्याला एकदा सांगावं लागेल. त्यावर लगेच आरती म्हणते, अहो मग त्यात काय, चला की जाता जाता घेऊ भाऊजींकडनं किल्ली. त्यावर आरतीला जानू सांगत असते, जाऊ देत ना, आपण नंतर जाऊया, त्या दोघांनाही घेऊन जाऊ, चल आता आपण आतमध्ये जाऊ. त्याबरोबर आरती मागून येते आणि म्हणते, ताई तुम्हासनी एक विचारते, म्हणजे माझ्या मनात आलंय तर बोलूनच टाकते, तुम्ही भाऊजीसनी घाबरता काय. त्याबरोबर जानू म्हणते, अगं मी आणि जयंतला नाही, मी का घाबरू जयंतला, काहीही बोलतेस तू उगाच आरती. त्यावर आरती म्हणते, ताई हे बघा, माझ्या मनात आलं म्हणून मी बोलून दाखवलं, पण तुम्हासनी खरं सांगते, म्हणजे जेव्हापासून आम्ही इथं आलोय ना तेव्हापासून तुम्ही अशा तुम्हासनी काय बी विचारलं की घाबरल्यासारखी उत्तर देता. स्वतःच्याच घरात कोणी असं वागतं काय. त्याबरोबर आता जानू म्हणत असते, अगं आरती तसं काही नाही आहे, उगाच तुलाच असं वाटलं असेल, मी का घाबरू जयंतला. इतक्यात आता आरतीच्या फोनवरती तिच्या आईचा फोन आलेला असतो आणि आता आरती ही तिच्या आईबरोबर बोलण्यात बिझी होते. जानूला वाटतं नशीब हिच्या आईचा फोन आला म्हणून. तर दुसरीकडे आता आपला सिद्धिराज हा देवी आईच्या मंदिरात आलेला असतो आणि तो आता प्रार्थना करत असतो की भावना मॅडमना सगळं काही खरं सांगण्याची शक्ती आता तुम्हाला दे. आणि इतक्यात तिथे शंखनाद होतो आणि आत्ता मात्र सिद्धिराजला एकदम पॉझिटिव्हवाला संकेत मिळालेला असतो आणि तो आता खूप खुश देखील झालेला असतो. तर दुसरीकडे आता आरतीच्या आई फुलं विकत असताना त्यांच्या फुलांची टोपली खाली पडते आणि त्यामुळे आता ती फुलं गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात, पण अर्थात त्या आंधळ्या असल्या कारणामुळे त्यांना काही ते काम करणं जमत नसतं. सिद्धिराज तिकडे येतो आणि त्यांना मदत करायला लागतो. आता फुलं गोळा करताना पटकन आरतीच्या आईचा हात सिद्धूच्या हातावरती पडतो आणि सिद्धूची हात ती राबते. त्याबरोबर तिच्या लक्षात येतं की माझ्या हातातून देवी आईचं मंगळसूत्र घेणारी व्यक्ती हाच होता. मग आता ती सिद्धूला त्याचं नाव विचारायला लागते, तर सिद्धू हा तिला काही स्वतःचं नाव सांगत नसतो. मग ती बाई विचार करते की जाऊ देत, मी आत्ता ह्याला फार काही विचारायला नको, नाहीतर याला माझ्यावर संशय येईल. तर सिद्धू त्यांना म्हणत असतो की तुमची सगळी फुलं विकली जाऊ द्यात. त्यावरती म्हणत असते, अरे नाही रे पोरा, माझी कुठली समधी फुलं विकली जाणार आहेत, आता उद्या तर मंगळवार आहे, म्हणजे देवीचा वार बी नाही, मग काय उद्या मला उपासच घडणार बघ. त्याबरोबर सिद्धू म्हणायला लागतो की अहो कशाला, मी उद्या येईन आणि तुमची सगळी फुलं विकत घेईन. मग ती म्हणते, कधी येशील तू पोरा, तसं सांग की रे मला. त्याबरोबर आपला सिद्धू म्हणत असतो की मी कधी येऊ तुम्ही सांगा, मी येईन त्यावेळेस. त्यावरती म्हणते, सकाळी देवी आईची काकड आरती होत्या 6 वाजता, तेव्हा येशील तू. त्यावर सिद्धू म्हणतो, ठीक आहे येईन मी सकाळी, आणि मग चला मग आता निघतो मी, असं म्हणून सिद्धू हा तिकडनं निघून गेलेला असतो. आरतीची आई लगेचच आरतीच्या फोनवरती फोन करून आरतीला आणि वेंकीला सकाळी त्या ठिकाणी यायला सांगते, जेणेकरून आता खरं तर त्यांना दाखवायचं असतं की देवीचं मंगळसूत्र कोणी चोरलंय ते. त्यानंतर आता इकडे वेंकी हा बोलत असतो जयंत बरोबर. जयंत त्याला मागून खांद्यावर हात टेकून विचारतो, सापडलं का तुला नॅपकिन. त्यावर आता तो सांगत असतो की नाही मी शोधतोय नॅपकिन. त्यावर जयंत त्याला म्हणतो, तू राहू देत मी बघतो. आणि मग आता जयंत हा पटकन कपाटातलं नॅपकिन काढतो आणि स्वतःचे कपडे साफ करून घेत असतो. आता पुढे त्या दोघांमध्ये काही संभाषण होणार इतक्यातच त्या ठिकाणी आरती आलेली असते आणि आता आरती ही वेंकीला सांगत असते की वेंकी, आईचा फोन आला होता, माझ्या आईने आपल्या दोघांना पण उद्या दुकानावर बोलावलंय ताबडतोब. त्याबरोबर आता दुसरीकडे वीणा वहिनी ही स्वराज आणि आनंदीला आजीने त्यांच्यासाठी बूट्स गिफ्ट केलेत हे सांगत असते आणि ती दोघांनाही ते बुटं दाखवत म्हणते, आवडले तुम्हाला. त्यावर ते दोघंही होकार देतात. त्यानंतर आता वीणा वहिनी ही लक्ष्मीला म्हणत असते, आई तुम्ही खरंच किती कष्ट करता, खरंच
तुमच्या इतकं कोणीच नाही करू शकत. त्यानंतर आता इकडे रात्रीचा वेंकी आणि आरती दोघंजणं घरी आल्यावर आई त्यांना तुम्ही घरी कसे आलात विचारते. त्यावर आरती सांगते, अहो माझ्या आईने उद्या बोलवलं आहे आम्हाला, म्हणून आम्ही आत्ता लगेचच घरी निघून आलो असं म्हणते. त्यानंतर ते दोघं आतमध्ये निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी आता वेंकी हा एकटाच आरतीच्या आईला भेटायला आलेला असतो. तर आता आई त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ज्या माणसाने देवीचं मंगळसूत्र चोरलं तो माणूस काल इथे आला होता आणि आजही तो इथे येणार आहे. मग वेंकी तिला सांगतो, मी लांब उभा राहतो, तो आला की तू मला इशारा कर. त्यानंतर आता तो तिकडनं गेल्यावर त्या ठिकाणी सिद्धिराज आलेला असतो. आता सिद्धिराजला बघून ती लगेचच वेंकीला इशारा करते. मग आता त्या ठिकाणी वेंकी येतो आणि आता वेंकी आल्याबरोबर लगेचच तो विचारायला लागतो की ह्याने चोरलं देवीचं मंगळसूत्र. त्यावर आता ती सांगत असते की हो यानेच चोरलं. मग आता वेंकी सिद्धिराजला बाजूला घेऊन येतो आणि विचारतो, तूच भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंस का? त्यावर आता सिद्धिराज सांगतो की हो, मीच भावना मॅडमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं, पण मी खरं सांगतो माझं मनापासून प्रेम आहे भावना मॅडमवर. आणि वेंकी दादा, प्रेमात माणूस काहीही करतोच ना, मोठी मोठी पावलं उचलतो. माझं चुकलं, मी विचार केला नव्हता त्यावेळेस. आता वेंकी दादा त्याला घरी घेऊन चाललेला असतो. आता सिद्धू विचारतो, आपण कुठे जातोय? वेंकी दादा सांगतो, घरी जाऊन आता सगळ्यांना सगळं खरं सांगायचं आहेस तू. त्यावर आता लगेचच सिद्धू म्हणायला लागतो की वेंकी दादा, मी घरी जाऊन सगळ्यांना खरं सांगणार आहे, पण आता नको ना प्लीज. आत्ता जर मी सगळ्यांना खरं सांगितलं तर माझं प्रेम मला कधीच मिळणार नाही. मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्हाला वचन देतो, मी भावना मॅडमना कधीसुद्धा फसवणार नाही आहे, पण प्लीज ऐकून घ्या माझं. मी त्यांना आनंदी सकट स्वीकारायला तयार आहे, पण प्लीज वेंकी दादा आत्ता असं नका ना करू. आत्ता जर मी खरं सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. तुम्ही मला समजून घेऊ शकता, तुम्हीसुद्धा कोणावर तरी प्रेम केलं आहे ना वेंकी दादा. अहो तुम्हालासुद्धा तुमच्या प्रेमाला तुमच्याबद्दलचं सांगताना अवघड गेलं असेल. मग आता विचार करा ना, माझंसुद्धा तसंच काहीतरी होतं आहे, प्लीज मला समजून घ्या. त्याबरोबर वेंकी दादा हा त्याला म्हणतो की भावनाला जर फसवलंस तर याद राख. त्यावर सिद्धू त्याला म्हणत असतो, मी कधीच नाही फसवणार भावना मॅडमना. मग आता वेंकी दादा हा सिद्धूकडून वचन घेतो की तू भावनाला सगळं खरं सांगशील. सिद्धूसुद्धा वेंकी दादाच्या हातावर हात ठेवून त्याला वचन देतो की मी भावनाला सगळं काही खरं सांगेन. त्यानंतर आता वेंकी दादा हा सिद्धूला मिठी मारतो. आता खरं तर वेंकी दादाला सुद्धा माहिती आहे की सिद्धू हा चांगला मुलगा आहे आणि तो आपल्या बहिणीला म्हणजे भावनाला अगदी व्यवस्थित सांभाळेल, तिची काळजी घेईल आणि तिला फसवणार देखील नाही. तर दुसरीकडे आता आनंदीची कस्टडी मिळवण्यासाठी अथर्वची बहीण ही खूप जास्त प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आपण भावनावरती आणखीन फार काळ वाया घालवू शकत नाही. आनंदी म्हणजे आपल्यासाठी लकी ड्रॉ आहे, कारण तिची प्रॉपर्टी देखील आपल्याला मिळेल. आणि त्या मूर्ख भावनाने प्रॉपर्टीवरती तर पाणी अगोदरच सोडलं आहे, पण जी व्यक्ती आनंदीला सांभाळेल त्याला 80 कोट मिळणार आहेत. मग त्या 80 कोटींसुद्धा आपल्याला मिळायला हवे. त्यासाठी आपल्याला पहिले तर आनंदीची कस्टडी मिळायला हवी आणि त्या कस्टडीसाठी आपल्याला भावनाचं हक्कसोडपत्र मिळावं लागेल, कारण जोपर्यंत हक्कसोडपत्र भावना देणार नाही तोपर्यंत पुढचं प्रोसेस होणार नाही. पण ते कसं मिळवायचं आता हा प्रश्न या दोघांना पडलेला असतो. तर दुसरीकडे आता आरती ही लक्ष्मीच्या हाताला छान बाम वगैरे लावून मसाज करून देत असते. तर दुसरीकडे आता गाडे पाटलांच्या सभा इतकी भारी सभा कुणाचीच झाली नसेल. पक्ष कार्यामध्ये एकदम जल्लोष असायला पाहिजे, सगळ्या विरोधकांना कळलं नाही पाहिजे की एवढी भारी सभा कोणाची झाली, फक्त गाडे पाटलांचं नाव गाजलं पाहिजे. हे फक्त होऊ शकतं सिद्धिराज गाडे पाटलांमुळेच. त्यावर सिद्धू म्हणते, ओ काय बोललास? त्याबरोबर लगेच समोरचा म्हणतो, सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांमुळं. त्याबरोबर सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांचा विजय असो, सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांचा विजय असो अशा घोषणाबाजी करायला सगळेजण सुरुवात करतात. त्यावर लगेच सिद्धू म्हणतो, बरं बाद झालं, आता मला पहिलं ते जे पॅम्पलेट छापून आणले ते बघू. आता सिद्धूचे मित्र पॅम्पलेट बघतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो. सिद्धू म्हणतो, काय झालं, तुम्ही असे गप्प करायलात, पॅम्पलेटवरती काही चुकलं आहे का? त्यावर ते म्हणतात, हो चुकलं आहे, आणि ते तिकडनं पळ काढत असतात. सिद्धू एकाची केस पकडतो आणि त्याला मागे खेचत म्हणतो, इकडे ये. आणि मग आता तो ते पॅम्पलेट बघतो तर ते पॅम्पलेट नसून सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाची पत्रिका असते. आता ती पत्रिका बघून सिद्धू इतका चिडतो की तो थेट ती पत्रिका फेकून देतो. आता ती फेकलेली पत्रिका जाते आणि पडते ती म्हणजे संपतरावांच्या पायाजवळ. आता सिद्धूने लग्नाची पत्रिका उधळून लावली हे बघून संपतरावांना तर सिद्धूचा खूप जास्त राग आलेला असतो. संपतराव सिद्धूला म्हणत असतात, सिद्धू. त्याबरोबर सिद्धू संपतरावांकडे बघतो तर संपतराव आता सिद्धूकडे येतात आणि सिद्धूला म्हणत असतात, ही कोणती पद्धत आहे, लग्नाची पत्रिका अशी कोणी उधळून लावतं का? त्याबरोबर आता सिद्धू हा संपतरावांना म्हणत असतो, बाबा तुम्हाला माझ्या लग्नाची इतकी घाई का लागली आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला काय वाटतंय ते
त्याबरोबर लगेचच आता संपतराव म्हणतात की हो कळलं मला तुला काय सांगायचं आहे ते, पण आता तू सुद्धा ती गोष्ट विसरून जा. आता मी जे ठरवेन तेच तुझ्या बाबतीत होईल, कळलं तुला. त्यावर मात्र आता इकडे सिद्धू हा त्याच्या वडिलांना म्हणत असतो की बाबा अहो तुम्ही हे काय बोलताय. तर त्याचे वडील त्याला सांगत असतात की आमचा निर्णय हाच शेवटचा असणार आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो पुढे आता हे पाहणार इंटरेस्टिंग असणार आहे की सिद्धू स्वतःच्या मनातल्या गोष्टी भावनाला कधी सांगणार आणि भावना आणि सिद्धू कशा पद्धतीने एकत्र येणार. आणि सिद्धूने जरी भावनाला सगळ्या गोष्टी सांगितल्या तरीसुद्धा भावना सिद्धूला एक्सेप्ट करणार का. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.